वेलकम फ्रॉम वन सेकंड टू अनदर व्हिडिओ. सगळ्यात अगोदर जे आहे आता मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये, तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला असेल की 25 दिवसामध्ये माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे आणि कसं झालं काय झालं. आजच्या व्हिडिओमध्ये मी माझं सिक्रेट सांगणार आहे तुम्हाला. सिक्रेट स्ट्रॅटेजी कोणती वापरली मी की जेणेकरून माझं चॅनल इतक्या लवकरात लवकर मॉनिटाईज झालं. व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे आणि सगळ्यात शेवटी अजून एक सरप्राईज असणार आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये, जे तुम्हाला कळेल. आणि कोणत्या अशा गोष्टी आहेत, 4 गोष्टी फक्त ज्या तुम्हाला करायच्या आहेत. तुमचं चॅनल जे आहे, तुमच्या चॅनलमध्ये सुद्धा इम्प्रूव्हमेंट तुम्हाला दिसेल आणि तुमची सुद्धा सबस्क्रायबर आणि वॉच टाईम लवकरात लवकर पूर्ण होईल. व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. नवीन क्रिएटर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं नोटिफिकेशन मिळेल तर ऑलवर सेट करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे नोटिफिकेशन मिस होणार नाही. तर सगळ्यात अगोदर पहिले बघा, मी चॅनल स्टार्ट केलं आणि 25 दिवसामध्ये माझं चॅनल स्टार्ट झालं. तर असं नाही की स्टार्टिंग पहिल्या दिवसापासून मला व्ह्यूज मिळाले किंवा एखादा व्हिडिओ व्हायरल झाला आणि माझं पूर्ण सगळं सबस्क्रायबर किंवा वॉच टाईम कंप्लीट झाला, असं अजिबात नव्हतं. आपल्या सर्वांसारखंच माझं चॅनल सुद्धा होतं. कसं होतं ते सांगतो आता. स्टार्टिंगपासून बघा, सगळ्यात अगोदर पहिले काय केलं मी, एक गोष्ट केली की मला चॅनल स्टार्ट करायचं, तर मी नवीन ईमेल ID तयार केला आणि माझं एक नवीन चॅनल तयार केलं. ठीक आहे. चॅनलची जी सेटिंग असते ती व्यवस्थित केली. चॅनलचं नाव, चॅनलचं हँडल, पुन्हा आणखीन चॅनलचे कीवर्ड्स, जेणेकरून आपलं चॅनल सर्चमध्ये येईल. ठीक आहे. आता या सगळ्या गोष्टी केल्या. बाकीच्या सगळ्या गोष्टी डिस्क्रिप्शनमध्ये काय लिहायचं ते सुद्धा माहीत पाहिजे. या सगळ्या गोष्टी केल्या. नंतर मला 100 सबस्क्रायबर जे आहेत सुरुवातीचे, इनिशियल पुश म्हणजे आता माझं एक ऑलरेडी चॅनल होतं आणि त्या चॅनलवरून मला कमीत कमी पहिले जे 100 सबस्क्रायबर आहे, जोपर्यंत 100 सबस्क्रायबर होत नाही 5-6 दिवसामध्ये समजा, तोपर्यंत मी काय केलं, त्या चॅनलवर वर्क केलं नाही. म्हणजे 100 सबस्क्रायबर होऊ दिले. आता कधी कधी काय होतं, आपण चॅनल सुरू करतो, आपल्या चॅनलवर 0 सबस्क्रायबर किंवा 10 सबस्क्रायबर किंवा 15 सबस्क्रायबर 20 किंवा 50 पर्यंत असतील, तर ऑडियन्स काय बघते, या चॅनलवर जास्त सबस्क्रायबर नाही. मग त्यावेळेस ऑडियन्स कमी इंटरेस्ट दाखवते सबस्क्राईब करायसाठी. मग त्याच्यामुळे काय केलं मी, इनिशियल पोस्ट जो आहे 100 सबस्क्रायबर होऊ दिले. 100 सबस्क्रायबर झाल्यानंतर मग पूर्ण गेम सुरू झाला. आता झाला कसं, 100 सबस्क्रायबर ज्यावेळेस माझे झाले, तर त्यावेळेस कधी कधी काय होते, माझ्यासुद्धा माइंडमध्ये हेच होतं की 100 सबस्क्रायबर झाले, पण मग 1000 कशी पूर्ण होतील. तर 1000 पूर्ण होण्यासाठी ते आपल्याला बघायची गरज नाही, ते ऑटोमॅटिकली पूर्ण होणार. कसे बघा, मी दुसरी महत्त्वाची जी स्ट्रॅटेजी वापरली ती सुद्धा तुम्हाला सांगून देतो. दुसरी स्ट्रॅटेजी जी आहे ती आहे की मी सेम टॉपिकवर व्हिडिओ बनवत होतो. म्हणजे माझी निश सेम होती, म्हणजे एकाच टॉपिकवर मी व्हिडिओ बनवत होतो. उदाहरणार्थ तुम्हाला माहीत असेल तर मी शिक्षक भरती संदर्भात व्हिडिओ टाकत होतो. मग पहिल्या व्हिडिओला व्ह्यूज आले का? नाही. दुसऱ्या व्हिडिओला व्ह्यूज आले का? नाही. तिसऱ्या व्हिडिओला व्ह्यूज आले का? नाही. पण मग बघा, पहिल्या व्हिडिओला 40 व्ह्यू, दुसऱ्या व्हिडिओला किती आले होते? 250 व्ह्यूज, आणि तिसऱ्या व्हिडिओला 300 का 400 व्ह्यूज होते. पण मग चौथा जो व्हिडिओ होता, यूट्यूबला कळलं की हा जो चॅनल आहे हा फक्त शिक्षक भरती उमेदवार जे आहेत त्या तयारी करणारे त्यांच्यासाठी आहे. आणि लगातार 3 व्हिडिओ रिलेटेड टाकल्यामुळं किंवा सारखेच शिक्षक भरती संदर्भात उमेदवार जे आहेत त्यांच्यासाठी टाकल्यामुळं यूट्यूबला क्लिअर सिग्नल मिळाला, हे शिक्षक भरती संदर्भात उमेदवार जे आहेत तयारी करण्यासाठी हे चॅनल आहे. आणि लगेच यूट्यूबनं माझा चौथा आणि 5वा व्हिडिओ जो आहे तो काय केला, रेकमेंड करायला सुरुवात केला. ब्राउज फीचरमध्ये दाखवला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तो व्हिडिओ का चालला ते तर सांगतोच मी पुढं, पण अजून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या व्हिडिओनं चांगला परफॉर्म केलं. त्याला जे आहे 7 ते 8 हजाराच्या आसपास जे आहे व्ह्यूज आले. ठीक आहे. आता बोलूयात स्ट्रॅटेजी नंबर 3. मी तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगणार, नाव सुद्धा सांगणार आहे. पहिली स्ट्रॅटेजी मी सांगितली ती आहे फ्रेश चॅनल किंवा एकदम क्लिअर कट तुमचं जे आहे फोकस असला पाहिजे चॅनलवर, आणि पूर्ण सेटिंग किंवा व्यवस्थित चॅनल तुमचं स्टार्ट होणं खूप आवश्यक आहे. दुसरं, सेम निशमध्ये किंवा एकाच टॉपिकवर व्हिडिओ बनवा. आज तुम्ही व्लॉग बनवताय, उद्या रेसिपीचं चॅनल बनवताय, उद्या रेसिपी बनवताय, परवा एखादं समजा रांगोळी बनवताय. तर अशा प्रकारे मिक्स कंटेंट करू नका. त्याच्यामुळं काय होतं, अल्गोरिदम मशीन आहे ती कन्फ्यूज होते की तुमचं चॅनल नेमकं कशा संदर्भात आहे. ठीक आहे. आणि एक मी सिक्रेट सुद्धा सांगणार, ते समोर सांगतो. तिसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे, आता तुम्ही म्हणाल की चौथा किंवा 5वा व्हिडिओ चालला, मग त्याच्या मागे काहीतरी लक होतं किंवा फॅक्टर होतं. इथं लक काम नाही करत, इथं डाटा काम करतो यूट्यूबवर. कसा, मी पहिला व्हिडिओ टाकला कमी व्ह्यूज, दुसरा व्हिडिओ टाकला कमी व्ह्यूज, तिसरा व्हिडिओ टाकला कमी व्ह्यूज, पण मग मी डिमोटिवेट झालो का? नाही. मी पहिल्या व्हिडिओला डिमोटिवेट झालो होतो जेव्हा 40 व्ह्यूज आले तेव्हा, की आपल्या व्हिडिओला फक्त 40 लोकांनीच बघितलं. पण मग काय झालं, मी माझा व्हिडिओ कोणाला शेअर नाही केला. मी म्हणलं नाही आले तरी नाही आले, म्हणजे व्ह्यूज नाही आले तरी चालतात, पण कोणाला शेअर करायचं नाही. कारण की यूट्यूबचं मी एक सिक्रेट ऐकलं होतं की यूट्यूबचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करायचा नाही. त्याच्यावर काहीही आपण स्वतः आपला व्हिडिओ बघायचा नाही. आणि जसा व्हिडिओ आहे त्याचा फक्त काय 3-4 गोष्टी बघायच्या. थंबनेल बघायचा व्यवस्थित आहे का, त्याचं कंटेंट बघायचं, व्हिडिओ आपण व्यवस्थित बनवला आहे का, आणि सगळ्यात शेवटी महत्त्वाचं म्हणजे आपण व्हिडिओ व्यवस्थितपणे अपलोड केला आहे का, आणि त्याचा SEO म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन
टायटल, टॅग्स, डिस्क्रिप्शन, कीवर्ड्स या सगळ्या गोष्टी लिहिल्यात का व्यवस्थित. त्याच्यानंतर मी व्हिडिओ अपलोड केला होता. मग या सगळ्या गोष्टी चेक केल्यानंतर मला एक्सपेक्टेशन होतं की मी पहिल्या व्हिडिओपासून तसं करत होतो, पण माझा 4था किंवा 5वा व्हिडिओ बूस्ट झाला, कारण की त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं रहस्य होतं ते म्हणजे थंबनेल चांगला होता त्या व्हिडिओचा आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओचा टॉपिक खूप महत्त्वाचा होता, कारण की ऑडियन्स जी होती त्यांना इंटरेस्ट होता त्या टॉपिकबद्दल. तशाच टॉपिकचा मी दुसरा व्हिडिओ बनवला, तो सुद्धा व्हायरल झाला किंवा त्याच्यावर सुद्धा चांगले व्ह्यूज आले. मग इथून तुम्हाला काय समजलं की बुवा व्हिडिओचा थंबनेल जर महत्त्वाचा असला तर तुमचे लोक तुमच्या व्हिडिओवर क्लिक करतील आणि जर तुमचा टॉपिक चांगला आहे तर लोक त्याला जास्त वेळ बघतील, तुमचा ड्युरेशन वाढेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा जर व्हिडिओचा टॉपिक चांगला आहे तर लोक तुम्हाला प्रश्न सुद्धा विचारतात कमेंटमध्ये, सर असं आहे तसं आहे, हे आहे ते आहे. मग याच्यामुळे काय होतं, युट्यूबला 2-3 गोष्टी समजतात. एक, CTR क्लिक थ्रू रेट, तुमच्या थंबनेलवर किती लोक क्लिक करतायत. नंतर 2, तुमचा व्हिडिओ जास्त टाइम लोक बघतायत का. आणि तिसरं, तुमचा व्हिडिओ बघितल्यानंतर ऑडियन्स सॅटिस्फाय होते का किंवा त्यांना ते कमेंट करतात, लाईक करतात, शेअर करतात का. या सगळ्या गोष्टी युट्यूबसाठी खूप महत्त्वाच्या, युट्यूब अल्गोरिदमसाठी. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आज सांगितल्या आणि आज तुम्हाला मी काय सांगितलं, तुमचं चॅनल जर समजा तुमच्या चॅनलवर किती सबस्क्रायबर असतील किंवा किती व्ह्यू तुम्ही म्हणाल किंवा आमचं चॅनल ग्रो होणार का, तर सांगतो तुमच्या चॅनलवर किती सबस्क्रायबर असले किंवा कितीही व्ह्यूज असले किंवा कितीही वॉच टाईम असला तुमचा, तरी सुद्धा सबस्क्रायबर सुद्धा पूर्ण होतात, वॉच टाईम सुद्धा पूर्ण होतो आणि तुमच्या व्हिडिओला लोक बघतात सुद्धा. फक्त त्याच्यासाठी तुम्हाला स्मार्ट स्ट्रॅटेजी वापरावी लागते. आता ती स्मार्ट स्ट्रॅटेजी कोणती आहे किंवा ते असं काय सिक्रेट आहे की कोणतं एक नवीन एक सरप्राईज आहे की जे तुम्ही करू शकता तुमच्या चॅनल संदर्भात. तुमच्या चॅनलवर तर तुम्ही काही ना काही व्हिडिओ टाकलेले असतील, 10, 15, 20, 25, 100, तर ते जे व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये अशी कोणती स्ट्रॅटेजी वापरायची जेणेकरून तुम्हाला तुमचं चॅनल रिसेट करणे म्हणतात, त्याला रिसेट करता येईल. घाबरून जायचं नाहीये, चॅनल डिलीट करायचं नाही, काहीच करायचं नाही, व्हिडिओ डिलीट करायचं नाही, चुकूनही चॅनल डिलीट करायचं नाही किंवा व्हिडिओ डिलीट करायचं नाही. त्याने जेणेकरून आपल्या चॅनलवर निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो. तर तुम्हाला मी सांगणार आहे, चॅनल रिसेट सुद्धा केलं जातं. आता हे चॅनल शिक्षक भरती संदर्भातच होतं, पण मी हे क्रिएटरसाठी आता तयार केलं आहे. हे चॅनल फक्त आता मराठी क्रिएटर्स जे आहेत त्यांच्यासाठीच हे चॅनल असणार आहे. त्याच्यामुळे मी या चॅनलला काय केलं, रिसेट केलं. मग माझ्या पहिल्या व्हिडिओला सुद्धा व्ह्यू आले का, अगोदरच्या ज्यावेळेस माझं डिमॉनिटायझेशन झालं होतं त्यावेळेस नाही. त्याच्यावर आले 80 व्ह्यूज. या व्हिडिओवर बघा तुम्ही, मागच्या व्हिडिओवर किती व्ह्यूज आले, 135 काहीतरी व्ह्यूज आले, वाढले. आणि आता या व्हिडिओवर बघा, या व्हिडिओवर सुद्धा त्याच्यापेक्षा थोडे चांगले व्ह्यूज येण्याची माझी एक्सपेक्टेशन आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही जे आहे तुमचं चॅनल रिसेट सुद्धा करू शकता. ठीक आहे, की बुवा आपल्याला एकाच सेम टॉपिकवर निश क्लिअर करायचं आहे. सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमचा माइंडसेट क्लिअर ठेवायचा आहे फक्त. ठीक आहे. आणि नेक्स्ट व्हिडिओ जो येणार आहे, तुम्ही हा मागचा व्हिडिओ तर बघून घ्या, 25 दिवसामध्ये मी चॅनल कसं मॉनिटाईज केलं पूर्ण जर्नी, हा व्हिडिओ बघा. आणि जर तुम्हाला हे बघायचं आहे की बुवा पुढचा व्हिडिओ कोणता जो असणार आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेल की तुमचं चॅनल कसं रिसेट करायचं आणि कशा पद्धतीने काम करायचं, त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा व्हिडिओ जो आहे लवकरच येणार आहे. ठीक आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमची कमेंट जी आहे, तुमच्या चॅनलचे किती सबस्क्रायबर आहे किंवा चॅनल मॉनिटाईज आहे किंवा नाही आहे, आणि तुमच्या संदर्भात काही तुम्हाला अभिप्राय जो नोंदवायचा असेल, तुमचे जे काही मनामध्ये प्रश्न असतील ते सर्व प्रश्न लिहा, मी उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करेल. थँक्यू सो मच, टेक केअर, बाय बाय. आणि हा जो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. व्हिडिओ हाईप केला म्हणजे इतर लोकांपर्यंत सुद्धा सजेस्ट होतो. तर व्हिडिओला हाईप करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच, टेक केअर, बाय बाय.